पेढ्याला म्हणतय बर्फी येड अन साखरेला म्हणतय गुळ केला न आंघोळ करतय कुणी अन तुपान भरतय तुपान भरतय चांडाळांचा चांडाळांचा लग्न करतय लग्न बघायची का पोरगी बघायची इथून पुढे कधीच पोरगी बघणार नाही आयुष्यात एकटा मरीन कधीच पोरगी बघणार नाही. काय बोलते असं काय या पाटलाचं तर अजिबात ऐकणार नाही. आता माझं काय चुकलं नाही तुझ्याच मामाने संध्याकाळचा फोन केला आम्ही तुम्हाला सांगायला तर काय आमचं चुकलं का हा मामाने फोन केला म्हणून तुला रात्री येऊन सांगितलं मी हा आणि तिकडे पोरगीच्या घरी असं काय कुठं नव्हतं काय मला माहिती होतं काय नाही आता उन्हाच्या सुट्टीत पण मामाच्या गावाला जाणार नाही कधी. काय रे अरे ते गाणं काय होतं गाणं पाटील निसर्ग तात्या ऐत सांगतो तू पित तपलंय र तुम्ही माझ्या म्हणत तटलंय र आणि ती मध्येच काय तुम्ही आलात म्हणून आणि तिथं गेलं तिथं हाईटच झाली टबुल 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 अजिबात कबूल नाही जा मी चाललो घरी बाबा जाऊ द्या. माझ्या लाडाचं कृष्ण कोणी काय म्हणू नका कृष्ण लाडाचं कृष्ण मग काय अरे लाडाच आहे आपला आणि लाडाच्या कृष्णाला दोन दोन पोरी बघायला मग आता आहे माझ्या नशिबात दोन दोन पोरी तर काय करायचं त्याला पण अरे ते लग्नाचा विषय सोडून दुसरा विषय घ्यायला राव का नुसतंच घोड्यावर सगळे दुसरा काय विषय घ्यायचा एक काम करा तुमचा दुसरा विषय ना तुमच्या पैसे ठेवा माझं झालं टायमिंग मी चाललो पिक्चर बघायला याला येणार आहोत दुसरा पिक्चर शिवाय दुसरं काय काय सुचत सारखं सकाळ संध्याकाळ पिक्चर 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 याच्या बर्थडेला ना आपण एक थिएटरच गिफ्ट करू याला मग काय आणि मग काय लवकर काम सुरू करा अरे बर्थडेवरून आठवलं अरे उद्या काय काय अरे उद्या सोमवार आहे मला कसं महादेवाचं दर्शन घ्यायला जावं लागतं उपास असतं ना सोमवारी अरे ते बरं असू दे पण अजून काय अजून अजून अरे उद्या माझ्या सासूचा पगार आहे आणि सासू पगाराला मला पार्टी देते काय ते नाही अरे अजून काय विशेष आहे काय नाही रे कृष्णा उद्या आहे ना माझी आई नवीन गोदडी शिवणार आहे त्याच गोदडी गुंडाळून मारीन तुला अबे माहित नाही काय नाही अरे लका हो उद्या वाढदिवस आहे अरे माझा नाही अक्का साहेबांचा अक्का साहेबांचं बर्थडे तुला काय माहिती आणि मग काय अरे लहान असल्यापासून मी ना सगळ्यांचे बर्थडे असे वहीमध्ये लिहून ठेवतो अक्का साहेबांचा पण बर्थडे लिहून ठेवलेला आहे 29 फेब्रुवारीला असतो 29 फेब्रुवारीला म्हणजे तो 3 वर्षातून एकदा येतो तो मग काय आणि मला काय वाटते यावेळेचा अक्का साहेबांचा बर्थडे त्यांच्या कायम लक्षात राहील असं आपण साजरा करू. पण नक्की करायचं काय मग तेच तर मी म्हणतो ना नक्की करायचं काय चालवा डोकं कोणी आता ज्याच्याकडे डोकं असेल त्यांनी म्हणजे काय आम्हाला डोकं नाही काय अरे नाही तुमच्याकडे डोकं आहे मग त्याच डोक्यात एखादी भन्नाट आयडिया काढा आहे का नाही मग चालवा डोकं चालवा आपण काय करू माहिती का वर्गणी जमा करू बर आणि त्याच्यातून आहे ना दाढी कटिंगचं सामान घेऊ आणि अक्का साहेबाला ते गिफ्ट करू कसं आहे आणि 3 मजली असा मस्त पैकी केक आणू लोक आहे ना तलवारीने केक कापतात आपण तसं नाही करायचं आपण वस्तारीने केक कापायचा आणि तिथं आलेले लोक आहेत ना त्या सगळ्या लोकांची दाढी कटिंग मी असं फुकट करेन नाही फुकट ना का माझा लॉस होईल ती आपण काय करू त्यांना डिस्काउंट मध्ये करू कशी वाटली आयडिया कशी आयडिया अतिशय टुकार आयडिया आहे आणि तुला काय दाढी साहित्य शिवाय दुसरं काही सुचत नाही करे आणि अक्का साहेबाला दाढीचं साहित्य द्यायला त्या काय अण्णा साहेब आहेत का ते अक्का साहेब आहेत कसली आयडिया त्याच्या मग काय अरे यापेक्षा आपण असं केलं तर काय करायचं आपण अक्का साहेबांचं रेशन कार्ड रिन्यू केलं तर मग
कसं होईल त्यांनी काय होईल? त्यांनी काय होईल माहिती का अक्का साहेबांना राशन किती मिळतं कळेल, गहू किती मिळतंय, तांदूळ किती मिळतं हे एक्झॅक्ट कळेल, कोण खाते ते कळेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना राखेल किती मिळतं हे कळेल. म्हणजे राखेल मिळतंय का नाही मिळतंय, का त्याचा कोण काळा बाजार करतोय, कोण अक्का साहेबांना फसवतोय, आणि महत्वाचं म्हणजे अक्का साहेबांना ते राशन काय ते केरोसिन मिळत असलं तर त्यांचं स्टोव पेटतोय का नाही पेटतोय, आणि जर स्टोव पेटला ते स्वयंपाक करून खातील. वा 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 वा, कशी आयडिया? दारिद्र्य रेषा खालची आयडिया. अरे अक्का साहेब घासलेटवर जागायला ते काही भाड्याच्या पत्र्याच्या खोलीत राहतात का? काही आयडिया काढतोय काही सांगतो एक काम करू आपण मस्तपैकी 2 बांबू घेऊ लांबलचक देऊ ठोकून वाड्यात आणि मग आणि एक मस्तपैकी ना 2000चं कापड पांढर झरीत पाटील तिकडे कापड वडा अजून ताणून ताणून मारलं ना, आणि त्याच्यानंतर काय करायचं माहितीये का, मस्तपैकी ना हिशेर आणू, सीडी प्लेअर आणू, आणि ना आपण नाही का लहानपणी तसले सीडी वागायचं तसल्या बाबा आम्ही रामायण महाभारत बघायचो मी तर मोगली बघायचो. मग म्हणजे महाभारत बघत होतो. कसल्या म्हणजे कसल्या ते नाही का पिक्चर अक्का साहेब कशा गब्बर सिंग वाणी. मग आपण करू एक काम करू मग गब्बर सिंग वाणी शोले पिक्चर शोले पिक्चर लावू आपण. शोले पिक्चर लावू. अक्का साहेबांना गब्बर सिंग आवडेल ना आणि पिक्चर पण आवडेल. अक्का साहेब खुश. अरे कसल्या खुश. बोर आयडिया 5 आयडिया किती वेळा पाहिले ते गब्बर 1000 वेळा शोले पाहिले. मग काय आता लहान पोरं पण गब्बर सिंग रोल करतात काय. बरं एक काम करू मग एक काम करू आपण आहे ना अक्का साहेबांसाठी एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट. कोणता? पारंपरिक मस्त. अरे जुना नाही का आपला माहेरची साडी. माहेरची साडी. अरे अक्का साहेबांचा वाढदिवस करायचा आहे तिथं काय रडत बसायचं नाही सगळ्यांनी. आले सगळे रडतच बस अभिनय बघून. मग काय रडायचा चित्रपट आहे तो. काय राव काहीतरी आयडिया सांगतोय काहीतरी आपण काय करू माहिती का, बड्डे बिड्डेचं काहीच नको. ती कसं आहे अक्का साहेबाचा बड्डे करणं म्हणजे ये रे रे पाहिला मला मार पाहिला असं व्हायचं का. मग काय त्याच्यापेक्षा आपण काय करू माहिती का, चौघाने अक्का साहेबाच्या वाड्यावर जायचं, असं लाईनीत थांबायचं आणि अक्का साहेबाला म्हणायचं हॅपी बर्थडे अक्का साहेब, आणि आपल्या कामाला निघून जायचं. मला तर तेवढं बी नको. मग मी काय करायचं माहिती का, मी इथूनच फोन लावतो अक्का साहेबाला आणि डायरेक्ट आपण म्हणायचं हॅपी बर्थडे अक्का साहेब. संपला विषय. हे निव्वळ घाबरगुंडे सगळे काय कामाचे नाही. अरे वाघिणीच्या जबड्यात हात घाला पण वाघाचं काळी लागतं. जरा डेअरिंग दाखवा. आणि ही संधी आहे अक्का साहेबांच्या नजरेत वर येण्याची, काय मान सन्मान मिळवण्याची, गावासमोर आपली इज्जत वाढवण्याची. एवढं कळतं ना तुला. मग तूच काढ ना आयडिया एखादी. झालं का आलं का माझ्यावर आलं का. मग आमच्या आयडिया फसतात ना. तुला माहिती मला तर काय आयडिया येत नाही. माझ्या प्लॅन मध्येच नसतो आयडिया अजिबातच नाही. निव्वळ माठे. एक काम करतो आता मीच डोकं चालवतो आहे की नाही. मलाच केक खायचा नाही एकट्याला. हे द्यावा किसन द्यावा एखादी चांगली कडक भांडण्यात आयडिया येऊ दे. आयु दे येऊ दे. अरे ती आयडिया असते हळू सांगायची, कोणाला कळली नाही पाहिजे. अरे पण त्याचा आवाज बी आला पाहिजे ना. आपण काय करू कसं वाटले. अगं थांब 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 पुढे चालली. दळण टाकायला. अरे दळणाचं मरू दे. हे बघ तुला एक सांगतो नीट ऐक. उद्या हे अक्का साहेबाचा वाढदिवस आणि आम्ही सगळ्या पोरांनी एक प्लॅन केला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे उद्याच्याला. कशाला नाही ते उचापात्या वाढवताय तुम्ही एक एक. तू कशाला इज्जत काढायला लागली. तुम्हाला माहिती ना साहेबांचा स्वभाव किती कडक आहे. अरे असू दे ना कडक असला तरी. अरे आम्ही पाटील आहे, माझे मित्र काही कमी आहेत का. आम्ही गपचूप त्यांचा वाढदिवस साजरा करणार. कार्यकर्त्यांनी तुम्ही किती वेळा मार खाल्लाय आठवा. थांब दे मार किती पण त्या एवढ्या मोठ्या अक्का साहेब आमच्यासाठी एवढं काम करतात. मग त्यांचा गपचूप आम्ही त्यांना न कळता वाढदिवस साजरा करायचा आहे. मला असं वाटतं तुम्ही उचापात्याच करताय. काय नका करू, जाऊ द्या शांततेमध्ये त्यांचं ते करतील काय करायचं. तू काय पोलीस पाटलावर डाऊट घेते का. अगं तुला फक्त एवढंच करायचंय, फक्त आम्हाला सपोर्ट करायचा. तिथे यायचं फक्त हजेरी लावायची, बाकी काहीच करायचं नाही. कळलं. आपल्याला वाड्यावर जायचंय का. हा वाड्यावर जायचं आपल्याला. काय तुझं राव दरवेळेस काय नाही काय तर गोंधळ असतं. पोलीस पाटला काय इज्जतच नाही का. बरं पोलीस पाटील ऐका आता थोडं दळण ठेवूया म्हणजे मी पटपट आवडते. आपल्याला जायचंय ना. गेलं लावलंच काम ना म्हणून मला ना तुझ्या पुशी यायचं ना लय भीती वाटते. काय ना काहीतरी कामच लावतात. बरोबर जाऊ म्हणजे या पोलीस पाटला इज्जतच नाही. दळण ठेवायला. बरं जाऊ. काय मस्त नाही. आपण रातच्या सारखं खेळू. टक्कर टक्कर. हा चल. टँग. ती टोपी तरी काढा की. हा चल. टँग. बाजार तुला काय हात खेळ बिटकर
कोणची वेळ काय काय तुला कळत नाही रे यायचं. अहो, तुम्हाला पाहिजे अक्कलराव बाजीराव ए! असं पुढे दरवाजा उघडे ठेवून टक्कर टक्कर खायचं का तुला सांगितलं होतं ना दरवाजा लावून घे म्हणून. ही असली येडी बावळा टक्का कोणत्या टायमाला चालायच्यात मूर्ख. वहिनी एक काम कर ना चहा टाकायचं वाटतं तेवढाच गुळाचा. ए चहाच राहू दे तू कशाला आले बोल. अहो, त्याचं काय आहे काम होतं तुमच्याकडे जरा. काय ते काय आहे उद्या आहे अक्का साहेबांचा बर्थडे. बर त्याचं काय तेव्हा साजरा करायचा आहे आपल्याला. वाघिणीच्या तोंडात कोण हात घालणार बाबा. ह्यांच्या कुठे नादी लागताय ह्यांच्या नादी लावून किती वेळा मार खाल्लाय तुम्ही त्यांचा. हा तेच तर. काय वहिनी तुम्ही पण विश्वास नारा आमच्या. अहो तसं नाही मग कसं? काय आहे किसनाचा आणि भास्कररावचा सगळ्यांचा प्लॅन आहे आमचं मिळून आणि अख्खं गाव सामील आहे म्हणलं तुम्हाला पण निरोप द्यावा येऊ. बास करावं पण आहे हा, मग? का. मग झाला बर्थडे झाला. ह्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही ह्यांच्या अजिबात नादी लागून. नाही नाही अजिबात नाही. वहिनी चहा टाक. तुला सांगितलं ना. बरं, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं माहिती हा, हा. का या प्लॅनिंग मध्ये हा. ना परी पण आपल्याला मदत करते ना वाड्यावरनं. परी पण आहे का. मग मस्त ह्यांचे नाही. प्लॅन किती वेळा उलटे पडले. अरे ऐक ना पण परी आहे म्हणलं मग काहीतरी कार्यक्रम व्यवस्थित होईल. कसं बोलले बाजीराव एक हा. हा आणि फक्त एकच काम करायचं. हा अक्का साहेबांना कान कोण खबर लागली नाही पाहिजे. त्यांना आहे ना आपल्याला सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज काय काय. सरप्राईज सरप्राईज अरे सरप्राईज म्हणणार येड्या. तसलंच ते काहीतरी काय सरप्राईज ना. हा हा. सरप्राईज. हा बरोबर ते काय पण हा. तुम्ही लवकर वाड्यावर पोचा उद्या. उद्या संध्याकाळी 7 वाजता. लवकर जरा. बरं आता आम्ही येतो. हं. तू जा. नक्की नक्की. ठरलं. हा जाऊ का. आणि दरवाजा लावून घे. हा बरं बरं घेतो घेतो. काय राव बाजीराव हे, काय खरं नाही. दरवाजा उघड. हा चल आपण खेळू टक्कर टक्कर. हा? ए काय तोंड्या. आता गेलाच नाही काय तुला अजून. अहो तुम्हाला फक्त सांगायचं राहिलं उद्या लवकर या वाड्यावर. अरे येतो ना बाबा. नक्की. हा येतो. जातो जातो दरवाजा ओढून घेतो. हा, कळलं. दरवाजा उघडून. हा. त्याचा बाजार. मग काय चल टक्कर टक्कर टँग. येते का नाही बी परी मला कवापासून झालं वाट बघायला लागलोय. एका मगच काय एका मग कोण घाबराय काय झालं. अरे तू हेच होय. मला वाटलं, हा. कशाला बोलायचं एवढा पटकन. अगं मग किती वेळ असते होय. काम होते मला घरात. हा, ते अक्का साहेब म्हणजे तुला माहितीच नाही. नाही अगं अक्का साहेबाचा बंडे बंडे. बंडे हा ते काय असतं. अगं ते नाही का आपण असा असा केक असते आणि केकने असं कापितो आपण ते बंडे ते. बर्थडे म्हणायचं तुला. हा ते काय आहे तेच आहे. त्याचं काय करायचं मग. आम्ही आता यावेळेस सगळीने ठरविलंय काय म्हणजे अक्का साहेबाला आहे ना असं अचंबित करायचं असं. सरप्राईज. हा तेच ते करायचंय. नको रे बाबा मी नाही येणार तुमच्यात. आणि अक्का साहेबाचं बर्थडे तुम्ही करणार. नको 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 अजिबातच नको. अगं पर्याय ह्यावेळेस सगळं आमचं फिक्स ठरलंय. नको. पण एक गोष्ट आहे परी हे बघ ह्याच्यामध्ये तुला फक्त आम्हाला असं आहे ना सपोर्ट करावं लागेल तरच मग आम्ही कसं आहे अक्का साहेबाचा बर्थडे आहे ना असा साजरी करू शकू. काय सपोर्ट करावा लागेल. हे बघ काय माहिती का हा. अक्का साहेब कवा येतात आणि कवा बाहेर जातात हा. फक्त एवढं सांगायचं. ते झाल्यावर काय करणार तू. अरे म्हणजे आपण सगळेजण आहे ना वाड्याची अशी रंगरंगोटी करू वाडा असं सजून टाकू म्हणजे अक्का साहेबाला कसं अचंबित करून टाकू आपण. हा नक्की काय गडबड होणार नाही यावेळी. अगं खरं ग बाय माझे तुझ्या रिबनीची शपथ घेऊन सांगतो यावेळेस सगळं फिक्स ठरलंय म्हणजे ठरलंय. केस सोड. हा. हा. नक्की गडबड नाही होणार. नक्की नाही म्हणत. ठीक आहे सांगते मी तुम्हाला हा बर का. अहो येते. येस 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 बंडे बंडे बंडे. ते बघा किसन देवा साक्षात किसन देव. हा वा 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 वा. काय म्हणताय माझ्या भक्तांनो. हा आम्ही बघतो. अरे म्हणजे मित्रांनो ऐका एक लय भारी मॅटर आहे. मॅटर हा सांगा कोणाला कधी आणि कसा धुवायचा. हा येऊ शंकरे आज तुझ्यासाठी काय बी करणार किस ना. मी तर बाटली फोडणं डोक्यात कोणाच्या कधी फोड. अरे अरे नाही तुमचं माझ्यावर प्रेम आहे मला माहिती हा. पण मॅटर जरा वेगळा आहे. वेगळा हा. हंड्रेडचा मॅटर आहे काय. हा येडाय काय अंडरवर्ल्डचं मॅटर आहे काय. अरे अंडरवर्ल्डचा मॅटर नाही मारामारीचा नाही कसला तसं मॅटर नाही. मग? मॅटर एकदम भारी हा मॅटर असं आहे की आता लय दिवस बोर होते काहीतरी नवीन करायचंय काहीतरी असं एकदम सेलिब्रेशन करायचंय त्याच निमित्त साधून उद्या ह्या अक्कांचा बर्थडे. कसला बर्थडे बिडे आम्हाला नको बाबा त्या अक्का साहेबांचा बर्थडे. तूच जा तू जा. तुला जायचं तू पण जा. ए नाही ना बाबा ते तुमचा बर्थडे बिड्डे तिकडे गोळ घाला अक्का साहेब म्हणल्या आम्ही नाही. आम्ही नाही काय लागा राव आता म्हणले मॅटर सांगा कसलाही काही आणि नुसत्या बर्थडेच्या कार्यक्रमात घाबरतोय. अरे अक्का साहेबांचा बाबा बर्थडे नको आम्हाला काही नको. दुसरा मॅटर असेल तर सांग. अरे
किसनाने प्लॅन केलाय. आपला प्लॅन एकदम कट्टुकट आहे. हे बघा तुम्हाला ऐका तुम्हाला काय करायचंय. फक्त मी सांगेल त्यावेळी वाड्यात जाऊन सजावट करायची. काय सजावट करायची. बाकी सगळा प्लॅन मी करणार आहे. काय टेन्शन घेऊ नका. आणि शिवाय मस्तपैकी केक पण आणि जेवण पण मग येणार का नाही. बरं किस ना याला हेच पाहिजे आहे म्हणून मी येतो. तू जेव्हा आपला विश्वास आहे. स्वीट आहे का. स्वीट आहे तिखट आहे सगळे येणार का मग. स्वीट आहे हे नाहीये. अक्का साहेब आपल्यासाठी एवढं सगळं करतात गावासाठी. मग अक्कांचा बर्थडे आपण नाही करू शकत. बरोबर केला पाहिजे का नाही. केला पाहिजे. मग ठरलं तर उद्या संध्याकाळी वाड्याची सजावट तुम्हाला करायची. बाजीराव कोण कोण असं गावातले कार्यक्रम आले त्यांच्यासोबत तुम्हाला करायची. आणि बर्थडेचा राडा उडून द्यायचा आहे. चालतंय येऊ का मग. अजिबात काय फिक्स वर का आपलं. गावात बसून बोर होते. काहीतरी सेलिब्रेशन होईल ना. भेटतो का संध्याकाळी. चला चला. किसना आपला लय भारी. किसना भारी आहे. आपल्या बाजूचं काय सांगता नाही. तरी पण लक्ष ठेवा ना तर होईल मॅटर आणि आपल्याकडे यायचं सगळं. या बाबतीला आपण मार खाणार नाही. ठीक आहे. हा चला चला आता. चला. हॅलो. हा हा बोला बोला बोला. पोचतीये मी पोचतीये. आपल्याला किती वेळ लागेल साधारण. 3 तास. बरं बरं बरं. तुम्ही एवढ्या आवर्जूनपणे बोलत आणि प्रत्येक वर्षी बी न चुकता येते. नाही नाही लगेच पोहोचते मी. आहे माझ्याबरोबर ड्रायव्हर पण आहे आणि मी लवकर पोहोचतेय. हो हो चालेल चालेल. परी मी जरा बाहेर जाऊन येते. 2-3 तासामध्ये मी पोहोचेल परत. ओके. आकाशात मी पण येऊ का. नाही नाही मी जाऊन येते. माझं महत्वाचं काम. चालेल. बरी बरी नशीब तुम्ही आले. मला वाटलं एकच फिरून येणार वाढदिवस माझ्या काय आकाशात बाहेर गेले. बाहेर गेला. कधी येणार आहे. 2-3 तास तरी लागतील बघा. 2-3 तास आहे ना. बरं झालं आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मग वारा साजवायला. सगळं सामान आणलंय. सगळं सामान आणलं. चालते. तुम्ही इथली सजावट करा. मी आतलं काय ते बघतो. हा चालतं. तू ओळखून घे तर आम्ही सजावट करत घेतो. तुम्ही माझे कार्यकर्ते माझ्या राहू दे. तुम्ही माझे कार्यकर्ते तुम्हाला काय सांगायचं नाही. कार्यकर्ते जे सांगितलं तुम्ही आणलं तू तुझं म्हटलं. तू ही बिंत करून घे. हा तू वरच करून घे. सचिन एक वापरा. सतीश तू ही लाईन करून घे. बाजीराव टेन्शन घेऊ नका. तुम्ही निवांत. बाजीराव हे कसं दिसतंय. काय बी नाही कसं दिसतंय. ते किती दाढी वाढली. जरा दाढी करीच. अहो हे नाही मग हे कसं दिसतंय. ते होय. अरे फिश. मग फिश. अरे फिश फिश काय तुला माहिती का. नाही माहिती. मला पण नाही माहिती. काय मामी तेव्हा बाजीराव जाऊ द्या. हे कसं दिसतंय. अरे एकदम सलमान खान. तिकडे काळ्या एवढ कोण कसं दिसतंय. बाजीराव मी काय म्हणतोय. तुम्ही काही सगळं म्हणू भरपूर घ्या. काय तिला काय बाजीरावचे वर कपडे जॅकेट भर नको. माझे जॅकेट तुझं विनया ते कोपऱ्यामध्ये हार लावतोय बाजीराव. मस्त मस्त चांगलं चांगलं. काय करतो मी. काही नाही आमदाराच्या पोटच्या हे काम कोण मस्त मस्त. मी काय झालं इथं. थोडशी ते नाजूक येते. पोराला काय सांगाव का नाही काय कळत नाही राव. जरा ताणून बांधायला. नाही नाही हळूच कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आका साहेब. हॅपी बर्थडे टू यू. अरे तुम्ही सगळेजण इथे आणि माझ्यासाठी एवढं मोठं सरप्राईज. आता मात्र माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नव्हता पण आता खूप विश्वास बसला. कारण एवढं मोठं माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे मी तर स्वप्नात तर नाहीये ना. अक्का साहेब आणि सजावट कशी वाटली तुम्हाला. एकदम अप्रतिम केलेली आहे. कोणी कोणी केली आहे. अरे वा 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 वा. म्हणजे मी इथून पाठीमागे फक्त म्हणत होते की काही कामाच्या नाहीयेत पण आज तुम्ही मला चक्क आश्चर्यचकित केलेलं आहे. अक्का साहेब तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक सरप्राईज. हो. अरे बाप रे. म्हणजे आता मी खरंच स्वप्नात आहे असं वाटायला लागलंय मला तर. तुम्हाला स्वप्नापेक्षा मोठी स्वप्न नगरी दाखवतो अक्का साहेब. अरे नक्की आवडेल बघायला. बघायचं. येस. परी डॅन. अरे बाप रे. बाजीराव चक्क केक. हो. बाजीराव मस्तानी बगडेबाई पोलीस पाटील परी
तू तर चक्क साडी घातलीयस आज. हो अक्का साहेब. सगळ्या ग्रामस्थांचे मी किती आभार मानावेत मला सुचत नाहीये. अक्का साहेब तुमच्यासाठी याच्यापेक्षा अजून खूप मोठं सरप्राईज आहे. आता जर एक सरप्राईज दिलं तर आता मी अटॅक येऊन पडेल. अजिबात नाही, तुम्ही खूप आनंदात असणार तुम्ही. खूप खूप नक्की नक्की आवडेल. तुम्ही माझ्यासाठी आज एवढी मेहनत घेतली आणि सगळे गावकरी येऊन माझ्यासाठी जर एवढं करतात तर मला नक्की आवडेल. काय सरप्राईज आहे ते पाहायचं तुम्हाला. नक्की नक्की. परी बोलो. अक्का साहेब 2 मिनिट हा. मंडळी या. संगीत क्षेत्रातली एकदम दिग्गज मंडळी आहे. त्यांना मी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त इथं बोलवलंय एक आपला प्रोग्राम सादर करण्यासाठी. खूप खूप आभारी आहे. आणि आज एवढे दिग्गज मंडळी इथं आलेले आहेत म्हणजे चांदळवाडीचं आज भाग्यच उजळलेलं आहे. तर अक्का साहेब आता आपण केक कट करून घेऊया आणि मी तुम्हाला पण अशी विनंती करते की तुम्ही पण यात सहभागी व्हा. लावून घ्या माचीस. गावकऱ्यांनी एवढं काही केलंय माझ्यासाठी ना की म्हणजे काडीपेटी हे उपकार कधीच विसरणार नाही तुमचं. अक्का साहेब तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच्यामुळे मग हे तर आमचं कर्तव्यच आहे ना. बरोबर आहे. अक्का साहेब फुका. अक्का साहेब फुका 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 फुका. अक्का साहेब हॅपी बर्थडे. अक्का साहेब धन्यवाद. केक धर. खा 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 खा. बगडे बाई केक. अक्का साहेब ही जी गायक मंडळी आलेली तर आपण त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर मी आपली परवानगी मागते की आपण कार्यक्रम सुरू करूया. नक्कीच नक्कीच परवानगी आहे. आज खरंच खूप आनंद होतोय. आपण सगळेजण इथं अक्का साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जमलो. आपल्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणाऱ्या आपल्या अक्का साहेब. तर आता वेळ न दवडता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी सगळ्यात पहिले आपले जे कवी आहेत त्यांना विनंती करते की त्यांच्यापासून आपण कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊ. धन्यवाद मुली. माझं नाव कवी शब्द चोरे उर्फ स्वर कवी. तसं पाहिलं ना तर सगळ्या कविता ह्या माझ्याच असतात. पण लोक माझ्या कविता चोरतात आणि स्वतःचं नाव सांगतात. पण मी पण हुशार. मी त्यांच्या कविता चोरतो आणि माझ्या म्हणून सांगतो. टाळ्या. तुमचे फार मोठं भाग्य की मला तुम्ही बोलवलेलं आहे. काही हरकत नाही. मी माझ्या सगळ्या कविता तुम्हाला सादर करतो. फक्त शांततेत ऐका. शांततेत ऐका आणि शांततेतच ऐका. टाळ्या. बर्थडे आहे अक्काचा. बर्थडे आहे अक्काचा आणि बर्थडे आहे अक्काचा. हाय हाय. दुसरी पण आहे ना कविता. दुसरी आहे पण ही थोडीशी मेहंदीवरती आहे. हातावरती मेहंदी रंगते वाळल्यानंतर. अहो हातावरती मेहंदी रंगते वाळल्यानंतर आणि बायकोची किंमत कळते पळून गेल्यानंतर. पळून गेल्यानंतर पळून गेल्यानंतर. बड्डे आहे अक्काचा. बड्डे आहे अक्काचा. बड्डे आहे अक्काचा. अरे ही काही कविता आहे का? बंद करा. ही नाही चांगली. हाय दुसरी कविता आहे माझी. थोडी म्हणजे आहे थोडीला पण छान आहे कविता. पुत्र कवा भुकल आणि पेटाड कवा वकल याचा काही नियम नाही. पुत्र कवा भुकल आणि पेटाड कवा वकल याचा नियम नाही. येड कवा रुसन आणि बायको कवा हसन याचा नियम नाही. येड कवा रुसन आणि बायको कवा हसन याचा नियम नाही. बड्डे आहे अक्काचा. बड्डे आहे अक्काचा आणि बड्डे आहे अक्काचा. अरे ही काही कविता आहे का? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे आहेत आपले कुप्रसिद्ध गायक पंडित सुधीर सेन सुरघसरे.
नमस्कार 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 कशातलं स्वतःच सुरात घसरलेलं एक सुगम संगीत. वा 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 क्या बात है. पाणी पाणी पाणी. हा झालं झालं. संगीतात 7 स्वर असतात. हा माझा नवीन तर मी आता माझ्या सुरुवात जीव जाईल माझे माहेर चांडळवाडी. माझे माहेर चांडळवाडी. माझे वाडी आहे नदीच्या तिरी. 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 यावे देशी टाकुनी. यावे देशी टाकुनी. नाहीतर विदेशी. आहे नाहीतर विदेशी. माझे माहेर चांडळवाडी. आज आहे अक्का साहेबांचा बड्डे. आज अक्का साहेबांचा बड्डे. आज अक्का साहेबांचा बड्डे. यावे तुम्ही लावणी. यावे तुम्ही लावणी. देशी नाहीतर विदेशी. यावे लावणी तुम्ही विदेशी. यावे लावणी तुम्ही विदेशी. नाही तर देशी. यावे लावणी तुम्ही विदेशी. हे असलं काय आवडलं का? अजिबात नाही आवडलं. दुसरं अप्सरा आली चांडळवाडी. खाली पसरली आली. अप्सरा आली चांडळवाडी. पसरली आली. अरे हे काही गाणं आहे का? बंद करा ते गाणं. पुढे जाऊया. अजून 2 आपल्याकडे असे कलावंत आहेत जे आपलं अतिशय चांगल्या प्रकारे मनोरंजन करणार आहेत. आपण पुढे जाऊयात. पुढचे आपले कलावंत आहेत जे आहेत धोंडीबा हगवणे. नाही म्हणजे नाव जरी त्यांचं असं असले तरी चांगलं सादरीकरण करतात. हॅलो माईक चेक. हॅलो हा झालं. मला गाणं म्हणायला तुम्ही बोललेलं इथं बरोबर आहे माईक. हा तर गाणं बघायला बोललेलं तर मी लहानपणी गाणं करायचो. म्हणून कळते का? लहानपणी गाणं करायचो. मग तेव्हा नाच सोडला गाण्याचा. तर आज योग आला. योग आला गाण्याचा. तर आज बड्डे आहे. अक्कासाहेबाचा बड्डे आहे. तर मला खूप मोठी सुपारी होती आज. हा म्हणून पण ती सुपारी सोडून मी इकडे आलेलो आहे. तरी पण माझ्यासारख्या छोट्या गायकाला मी गाण्याची संधी दिली. धन्यवाद. बरोबर हा. जरीच्या चोळीला सोन्याचं बटन. जरीच्या चोळीला सोन्याचं बटन.
आणि काय बाई माझ्या आकाचं नटन, आणि काय बाई माझ्या आकाचं नटन, काय बाई माझ्या आकाचं बाई नटन, काय बाई माझ्या आकाचं नटन. हातात तिच्या मोबाईल फोन, हातात तिच्या मोबाईल फोन, हातात तिच्या मोबाईल फोन, हातात तिच्या मोबाईल फोन. भल्या भल्याचा करतीये गेम, भल्या भल्याचा करतीये गेम. कसे यो 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 दरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, अगं दरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन. काय बाई सांगू आकाच्या माझ्या नटन, कसे अगं काय बाई सांगू आकाच्या माझ्या नटन. अरे कसली गाणं म्हणताय रे, बंद करा. कळवाचं पाणी हे कशाला खवळीलं, आणि या नागाच्या पिल्याला तू का ग खवळीलं, या नागाच्या पिल्याला तू का ग खवळीलं, या नागाच्या पिल्याला तू का ग खवळीलं. हे काय आवडलं का बरं हा कसं आज शेवटचेच राहिलेले आहेत आता आपले कलावंत, आपण त्यांच्याकडे बोलूया. हे 100% आपल्याला चांगलंच काहीतरी सादर करतील अशी आशा व्यक्त करते. आणि आता तुमचा इंट्रोडक्शन तुम्हीच द्या. Yo. Hello, ladies and gentlemen. This is San Francisco. Michael Jackson from San Francisco. Yo, 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 yo. I took go. And the man of the match goes to Sachin Tendulkar and. Marathi. Birthday. I'm sorry. I'm coming here for the celebrating Aka's birthday. Marathi. I know my English is very difficult. माझी इंग्लिश तुमच्या ह्याच्यावरून झाली असेल, डोक्यावरून. आणि मला मराठी येतं. आय नो मराठी व्हेरी वेल. माझं शिक्षण ZP मध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळा. येस. पण त्याचं काय झालं, लहानपणी मी नदीला पोहायला गेलो तर तसाच पोहत मी विदेशातच गेलो. मग तिथेच वाढलो, तिथेच मोठं झालो, तिथेच मोठा सिंगर झालो. आज मी टॉपचा सिंगर आहे, टॉपचा. आता मी लाखो करोड रुपये कमवतो, पण मी त्या अक्कांसाठी आलो एकदम फुकट. पण माझं गाणं ऐकून अक्कांना जर 5-10 लाख रुपये माझ्या तोंडा फेकायचे असले तर बिंदास फेकू शकतात. मी त्यांना डिस्काउंट देईन. येस, पण तुमचा जास्त वेळ न घेता, जास्त बोर न करता मी तुमच्यासाठी माझं जगप्रसिद्ध गाणं ऐकवतो, जे मी तयार केलेलं आहे, त्यांचे जगात फेमस झालेलं आहे. खास ते गाणं तुमच्यासाठी, नाही तुमच्यासाठी. एकदा होऊन लावून द्या. काय टाळ्या. यो 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 यो. हे अकांचा आहे बर्थडे, आज कापूया चला केक. झंगरक चकरक. हे अकांचा आहे बर्थडे, आज कापूया चला केक. कापून या केक, त्याची करू फेक. मग ह्याच्या बी तोंडावर मग ह्याच्या बी तोंडावर, मग त्याच्या बी तोंडावर केक फेकून मारू अक्का सहित सगळ्यांच्या तोंडावर. काढून डीजे फाडून कपडे ढिंगाणा घालूया, लावून डीजे फाडून कपडे ढिंगाणा घालूया. खाऊया चिकन मटन मासे सुकट, चिकन मटन मासे सुकट एकदम फुकट. खाऊया चिकन मटन मासे सुकट एकदम फुकट. अरे हे काय गाणं आहे का, बंद करा. चिकन मटन मासे सुकट एकदम फुकट. खाऊया चिकन. अरे बंद करा रे ते गाणं. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही आतमध्ये आलात ना तेव्हाच मला माहिती होतं की तुम्हीच असणार आहे, कारण एवढे सगळेजण बसले ते इथं आणि तुम्ही 4 टाळगे नव्हता इथं. काय चाललंय तुमचं, काय चाललंय? नाही अक्का साहेब, आम्ही सगळे तुमच्या बर्थडे साठी केलं, तुम्हाला हसवण्यासाठी केलं, मनोरंजन करण्यासाठी केलं. दुसरं काहीच नव्हतं इथं आमच्या नव्हता. असं अक्का साहेब, पण अक्का साहेब तुम्ही नाराज नका हो. बघा सगळ्यांना आवडलेला आमचा कार्यक्रम, आणि तुम्हाला काही त्रास द्यायचा नव्हता, फक्त मनोरंजन करायचं होतं. दुसरं काही नव्हतं, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून एवढा आटापिटा केला आम्ही, दुसरं काही नव्हतं आमच्या मनात. पण अक्का साहेब, हे जरी आमचा प्लॅन फासला असलं तरी आणखी एक चांगलं सरप्राईज आहे. अजून आहेच काय सरप्राईज? एक लय मोठं गिफ्ट तेवढं स्वीकार करा ना. आता दाखवा.
अरे उठलंय साहेब करा गिफ्ट ओपन करा तुमच्या हातानेच. थांबा 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 1 2 3 आमच्या मान कुत्रीला आली एका अंधारात लपलो होतो आम्ही आम्हाला काय माहिती याच्यात आलोय आम्ही काय अरे मग ह्यातलं गिफ्ट कुठे गिफ्ट कुठे आहे आम्हाला काय माहिती याच्यात काय होतं काय नाही अरे याच्यात गिफ्ट होत. गिफ्ट होतं काय होतं गिफ्ट छोटं झाड छोटं झाड ते झाड मोठं झालं असतं ना आम्हाला तर ना पेड्याचा बाजार हा आणि पेड्याचा बॉक्स हा प्लॅन कोणाचा किसनेचा कोण आहे किसल्या समजा गावात झालं या अति रोज नवीन करामती नाही कोणाला कोणाची भीती अशी गावाची या ख्याती हे पारावरती बसून जो तो डोळ्यात टाकतो आता आपलं सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि समद्यांना शेअर करा.